शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफीचा मार्ग मोकळा। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा अडसर दूर करण्यात आलेला आहे। आचारसंहितेतून कर्जमाफी योजनेला विशेष सूट देण्यात येते। जून पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत। खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बळीराजाला मोठा दिलासा मानला जातो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। शेतकरी बांधवांनो, आत्ताच पाहिल्याप्रमाणे कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून पीक विम्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी ही बातमी म्हणजे एक मोठा दिलासा आहे। ही अधिकृत बातमी आत्ताच कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला आता मंजुरी मिळाली असून आजपासून 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू होत आहे। त्यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी बांधव असे आहेत जे गेल्या 2022 पासून 2025 पर्यंत म्हणजेच 3 ते 4 वर्षांपासून पीक विम्याची प्रतीक्षा करत बसले होते। अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारांनी मिळून बँकांना आदेश दिले आहेत की आजच्या आज शेतकऱ्यांचे रखडलेले पीक विमा दावे मंजूर करून खात्यावर जमा केले पाहिजेत। सरकारने यासाठी तब्बल 3178 कोटी रुपये मंजूर केले असून प्रत्येक जिल्ह्यासाठी 153 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। हेक्टरी 40,000 रुपयांपर्यंत हा पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे। हा गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा पीक विमा असल्याचं सांगण्यात येत आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढे सांगणार आहे कोणत्या 16 जिल्ह्यांना आज पैसे मिळणार, कोणकोणत्या पिकांना किती रुपये मिळणार, काय काय कामं करायची आहेत आणि यादीत नाव कसं तपासायचं, ही सगळी माहिती एक एक करून सांगणार आहे। मंडळी, सर्वात आधी समजून घ्या हा पीक विमा कसा मिळणार आहे। 2022, 2023, 2024 आणि 2025 या 4 वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आणि ज्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते त्या सर्वांना आता एकत्रित पीक विमा मिळणार आहे। पहिला टप्पा गेल्या 2 दिवसांमध्ये 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये झाला। आज दुपारपासून दुसरा टप्पा उरलेल्या 16 जिल्ह्यांमध्ये सुरू होत आहे। 75% अग्रिम पीक विमा आता शेतकऱ्यांना मिळत आहे। काल काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झाला। ज्यांचे खाते पोस्ट पेमेंट बँकेत होते त्यांना सुद्धा काल पैसे आले। आज दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू होत आहे। आता सांगतो पिकानुसार किती पीक विमा मिळणार। शेतकरी बांधवांनो, हे नीट ऐका। भात पिकासाठी 50,000 रुपये पीक विमा मिळणार, ज्वारीसाठी 33,000 रुपये मिळणार, बाजरीसाठी 32,000 रुपये मिळणार, भुईमुगासाठी 45,000 रुपये मिळणार, सोयाबीनसाठी 55,000 रुपये मिळणार, मूग पिकासाठी 28,000 रुपये मिळणार, उडीद पिकासाठी 25,000 रुपये मिळणार, तूर पिकासाठी 47,000 रुपये मिळणार, कापूस पिकासाठी सर्वाधिक 60,000 रुपये मिळणार, मका पिकासाठी 36,000 रुपये मिळणार। हे 3 ते 4 वर्षांचे एकत्रित पीक विम्याचे पैसे आहेत। त्यामुळे एकाच वेळी इतकी मोठी रक्कम तुमच्या खात्यावर येणार आहे। आता सांगतो कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। सरकारने स्पष्ट केलं आहे की जे शेतकरी पहिल्यापासून पात्र होते आणि ज्यांनी त्यांच्या चुका दुरुस्त केल्या असे दोन्ही प्रकारचे शेतकरी आता पात्र झाले आहेत। परंतु काही महत्त्वाच्या अटी आहेत, त्या सांगतो। पहिली अट म्हणजे आधार कार्ड बँकेशी लिंक असणं आवश्यक आहे। दुसरी अट म्हणजे आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे। तिसरी अट म्हणजे मोबाईल नंबर बँकेशी लिंक असणं बंधनकारक आहे। चौथी अट म्हणजे ई-केवायसी पूर्ण असणं आवश्यक आहे। पाचवी अट म्हणजे फार्मर आयडी कार्ड असणं अनिवार्य आहे। या 5 अटी पूर्ण असतील तरच तुमच्या खात्यावर पीक विमा जमा होईल। जर यापैकी एक जरी अट पूर्ण नसेल तर आजच्या आज हे काम करून घ्या। आता सांगतो कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये आज वाटप होणार आहे। यादीत तुमचा जिल्हा आहे का ते नीट ऐका। पहिला जिल्हा यवतमाळ,
दुसरा जिल्हा जळगाव, तिसरा जिल्हा चंद्रपूर, चौथा जिल्हा पुणे, पाचवा जिल्हा नाशिक, सहावा जिल्हा अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, सातवा जिल्हा सोलापूर, आठवा जिल्हा कोल्हापूर, नववा जिल्हा सांगली, दहावा जिल्हा सातारा, अकरावा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, बारावा जिल्हा बीड, तेरावा जिल्हा लातूर, चौदावा जिल्हा रत्नागिरी, 15वा जिल्हा रायगड, 16वा जिल्हा सिंधुदुर्ग. या 16 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारपासूनच पीक विमा जमा होण्यास सुरुवात होईल. आता सांगतो यादीत नाव कसं तपासायचं. सरकारने गावानुसार तालुक्यानुसार शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. तुमचं नाव यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रात जा, तलाठ्याकडे जाऊन विचारा किंवा पीक विमा कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर तुमचं खातं तपासा. यादीत नाव असेल तर आज संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे येण्याची शक्यता आहे. आता सांगतो ज्यांना अजून पीक विमा मिळाला नाही त्यांनी काय करायचं. जर पहिल्या टप्प्यात पैसे आले नसतील तर घाबरू नका. 2 महत्त्वाची कामं करा. पहिलं काम म्हणजे फार्मर आयडी कार्ड काढा. फार्मर आयडी कार्ड नसेल तर तातडीनं काढून घ्या, कारण फार्मर आयडी कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे हे सरकारने स्पष्ट केलं आहे. दुसरं काम म्हणजे ई-KYC पूर्ण करा. जवळच्या सामायिक सेवा केंद्रात जाऊन ई-KYC करून घ्या. ही 2 कामं केल्यानंतर तुम्हाला 100% पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. आता सांगतो या पीक विम्याचं वैशिष्ट्य काय आहे. शेतकरी बांधवांनो, गेल्या 10 वर्षात इतका मोठा पीक विमा कधीच मिळाला नव्हता. 3 ते 4 वर्षांचा एकत्रित पीक विमा एकाच वेळी मिळत आहे. ज्यांनी 2022 मध्ये पीक विमा भरला होता त्यांना त्या वर्षीचे पैसे मिळणार. 2023 मध्ये भरला होता त्यांना त्या वर्षीचे मिळणार. 2024 मध्ये भरला होता त्यांना मिळणार. आणि 2025 मध्ये ज्यांचं नुकसान झालं त्यांना सुद्धा मिळणार. हे सर्व एकत्रित मिळत असल्यामुळे रक्कम 30,000 ते 75,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट बँक खात्यावर जमा होणार असल्यामुळे कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. आता सांगतो काय काळजी घ्यायची आहे. कोणी तुम्हाला सांगेल की लिंकवर क्लिक करा किंवा OTP सांगा, तर असं अजिबात करू नका. पीक विमा थेट तुमच्या बँक खात्यावर येतो. त्यासाठी कोणतीही लिंक क्लिक करण्याची गरज नाही. चुकीच्या माहितीच्या आधारे लाभ घेण्याचा प्रयत्न करू नका. चुकीच्या जमिनीवर पीक विमा दाखवलेल्यांवर कारवाई होऊ शकते. सरकारी यादीत नाव असेल तरच पैसे येतील. थोडक्यात सांगतो, आजपासून पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. 16 जिल्ह्यांमध्ये आज वाटप होणार आहे. 3,178 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी 153 कोटी रुपये उपलब्ध आहेत. हेक्टरी 25,000 ते 60,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळणार आहे. फार्मर आयडी आणि ई-KYC असेल तरच पैसे येतील. DBTच्या माध्यमातून थेट खात्यावर जमा होईल. यादीत नाव असेल तर आज संध्याकाळपर्यंत पैसे येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचवा. हा व्हिडिओ आत्ताच तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना व्हॉट्सॲपवर पाठवा. गावच्या ग्रुपमध्ये टाका, कारण ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान जय किसान. धन्यवाद.